नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बंगालचे गव्हर्नर पाहिले. त्याच्यात कोण पाहिला आधी तर रॉबर्ट क्लाइव्ह पाहिला, त्याच्यानंतर लॉर्ड वेन्सिटार्ट पाहिला, त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग पाहिला. वॉरेन हेस्टिंगच पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल होतो, आपण तोही पाहिला. आणि आज आपण पुढचा बंगालचा गव्हर्नर जनरल बघणार आहोत, जो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्याच्यासाठी मी सोर्स कोणता वापरत आहे तो पण बघून घ्या. आधुनिक भारताचा इतिहास वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे, त्याच्यातून मी तुम्हाला हे सगळं शिकवत आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, नेहमीप्रमाणे आपण पार्श्वभूमी बघत असतो. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसचं आधी कार्यकाळ बघून घ्या. किती आहे? 1786 ते 1793, 1786 to 1793. ठीक आहे. आता पार्श्वभूमी बघून घेऊ. कॉर्नवॉलिसचे भारतात येण्यापूर्वीचे वाक्य आणि भारतात आल्यानंतरचे वाक्य, दोन्ही वाक्य नीट लक्षात ठेवा. भारतात येण्यापूर्वी त्याचं वाक्य काय होतं? मी त्या गव्हर्नर पदाचा जितका विचार करतो तितकीच ती जागा मला अधिक नकोशी वाटते. हे त्याचं भारतात येण्यापूर्वीचं वाक्य होतं. आणि भारतात आल्यानंतरचं वाक्य काय होतं त्याचं? मी या देशाची इतकी सुधारणा करेल की माझे मागून कितीही वाईट मनुष्य माझ्या जागेवर रुजू झाला तरी त्याने त्या सहज इजा व्हावयाची नाही. ठीक आहे. मी या देशाची इतकी सुधारणा करेल की माझे मागून कितीही वाईट मनुष्य माझ्या जागेवर रुजू झाला तरी त्याने त्यास सहज इजा व्हावयाची नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे त्याचे दोन स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. दुसरी अगदी महत्त्वाची गोष्ट आहे, ही फार महत्त्वाचा पॉईंट आहे. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात हा इंग्रजांचा सरसेनापती होता. याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, माहिती असू द्या. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात हा इंग्रजांचा सरसेनापती होता. याचे धोरण हे परक्या राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचे होते. ठीक आहे. म्हणजे परकीय जे राज्य आहेत त्यांच्या कोणत्याही प्रश्नात हस्तक्षेप करायचा नाही, असं त्याचं धोरण होतं. ही झाली पार्श्वभूमी. आता बघून घेऊया आपण न्यायालयीन सुधारणा काय काय केल्या. हे बघा, जिल्हा फौजदारी न्यायालयातील भारतीय न्यायाधीश व्यवस्था बंद करून 4 फिरती न्यायालय स्थापन केले. 4 फिरती न्यायालय कोणी स्थापन केले? लॉर्ड कॉर्नवॉलिसने स्थापन केले. बंगाल व बिहारसाठी ही न्यायालय फौजदारी खटले व दिवाणी अपील ऐकत. ठीक आहे. जिल्हा फौजदारी न्यायालयातील भारतीय न्यायाधीश व्यवस्था बंद करून 4 फिरती न्यायालय स्थापन केलीत. बंगाल व बिहारसाठी ही न्यायालय फौजदारी खटले व दिवाणी अपील ऐकत. कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पटना येथे 4 प्रांतीय न्यायालयांची स्थापना केली. 4ंची नावं नीट माहिती असू देत. कलकत्ताबाद, मुर्शिदाबाद, ढाका आणि पटना. ठीक आहे. कोर्ट फीसची सुरुवात केली. दिवाणी न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नियुक्त करून त्यांच्याकडे फौजदारी अधिकार बहाल केले. दिवाणी न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नियुक्त करून त्यांच्याकडे फौजदारी अधिकार बहाल केले. तसेच दिवाणी स्वरूपाचे खटले व करासंबंधीचे खटले हा फरक समाप्त केला. ठीक आहे. पुढे जिल्हा न्यायाधीश हे नवीन पद निर्माण केले. नवीन पद कोणतं निर्माण केलं? तर जिल्हा न्यायाधीश. परंतु याचे तत्कालीन परिणाम दिसले नाहीत. याच्या नवीन नियमानुसार असे निश्चित करण्यात आले की साक्षीदाराच्या विशिष्ट धर्माचा खटल्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. ठीक आहे. याने कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम म्हणजे सॉव्हर्निटी ॲट लॉज हा भारतात लागू केला. ठीक आहे. याने कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम म्हणजे सॉव्हर्निटी ॲट लॉज हा भारतात लागू केला. याने स्वतंत्र कायदे संहिता तयार केली होती. तिलाच कॉर्नवॉलिस संहिता असे म्हणतात. ठीक आहे. आता बघूया न्यायालयीन सुधारणा कोणत्या. आता आपण आपण न्यायालयीन सुधारणा पाहिल्या. आता बघणार आहोत प्रशासकीय सुधारणा. ठीक आहे. कलेक्टरच्या कार्याचे निरीक्षण करण्यास राजस्व मंडळ होते. कलेक्टरच्या कार्याचे निरीक्षण करण्यास काय? राजस्व मंडळ होते. या मंडळाचा मुख्य सर जॉन शोर होता. कलेक्टरच्या कार्याचे निरीक्षण करण्यास राजस्व मंडळ होते आणि या मंडळाचा मुख्य सर जॉन शोर होते. त्यांची संख्या 36 वरून 23 करण्यात आली. याने मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना केली. कोणती? मद्रास प्रेसिडेन्सीची. प्रशासनाचे इंग्रजीकरण केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढविले.
व त्यांच्या खाजगी व्यापारास पूर्णपणे बंदी आणली। यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला। त्याने प्रत्येक अधिकाऱ्याला भारतातून परतताना शपथेवर आपली संपत्ती जाहीर करण्याचे बंधन घातले। कमिटी ऑफ रेव्हेन्यूचे नामकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू केले। ठीक आहे, कमिटी ऑफ रेव्हेन्यूचे नामकरण त्याने काय केले? बोर्ड ऑफ रेव्हेन्यू केले। आता बघा, हा पुढचा पॉईंट बऱ्याच अँगलने खूप महत्त्वाचा आहे। आधी वाचून घेऊ, मग मी तुम्हाला सांगते। कॉर्नवॉलिस याने भारतात कायमधारा पद्धतीची सुरुवात केली, प्रायोगिक स्वरूपात इसवी सन 1790 साली। ठीक आहे, आणि कायम स्वरूपात इसवी सन 1793 साली। ठिकाण बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तर मद्रास आणि वाराणसी। प्रमाण भारतातील एकूण शेतजमिनीच्या 19%। महसूल वाटणी शासन, जमीनदार व शेतकरी। संकल्पना कोणाची होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसची। गव्हर्नर होता लॉर्ड कॉर्नवॉलिस। प्रभाव सर जॉन शोर। आणि इतर नावे नीट लक्षात ठेवा: जहागीरदारी, मालगुजारी आणि बिस्वेदारी। जहागीरदारी, मालगुजारी आणि बिस्वेदारी। तर कायमधारा पद्धतीवर पूर्वी एक प्रश्न येऊन गेलेला आहे, तर त्याच्यावर मी एक छोटा व्हिडिओ बनवला होता, तो बघून घ्या, म्हणजे कळेल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। नमस्कार, आज आपण कायमधारा जमीन महसूल पद्धत अवलंब केलेले प्रदेश बघणार आहोत। यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं माइंड मॅप हे पुस्तक, आणि त्यावर मी ट्रिक अशी बनवली आहे की हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। तर कायमधारासाठी नेहमी 3 बी लक्षात ठेवायचे। 3 बी कसे लक्षात ठेवायचे? तर बंगाल, बिहार आणि बनारस। ठीक आहे, 3 बी कसे? बंगाल, बिहार आणि बनारस। त्यानंतर त्या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं ओडिशा, आणि त्यानंतर एक लक्षात ठेवायचं कायमधाराचा क आणि कर्नाटकचा क। ठीक आहे, कायमधारा आणि कर्नाटक असं, पण कर्नाटक कोणतं? तर उत्तर कर्नाटक, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। आणि सोबत अधिकारी कोणाची होती ही पद्धत? तर कॉर्नवॉलिसने लागू केली होती। ठीक आहे, कॉर्नवॉलिस, क वरून क चा कॉर्नवॉलिस आणि कायमधाराचा क, असं क वरून 2 ट्रिक्स लक्षात ठेवायच्या। धन्यवाद। ठीक आहे, तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं। इथे बघा दिलेलं आहे कुठे कुठे लागू केली होती, त्याच्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला। आणि जमीन महसूल पद्धतीवरचे मी बरेच शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही जाऊन ते तिकडे बघू शकता। पुढे बघूया, पोलीस प्रशासन सुधारणा। जमीनदारांचे परंपरागत पोलीस अधिकार काढून घेतले व नियमित पोलीस दलाची स्थापना केली। जिल्हा पोलीस अधीक्षक हे नवीन पद निर्माण केले। कोणतं? जिल्हा पोलीस अधीक्षक। याने पोलीस व न्यायव्यवस्था आणि प्रशासन सरळ आपल्या हातात घेतले। याने भारताला ब्रिटनच्याही पुढे नेले, कारण ब्रिटनमध्ये अजूनही पोलीस व्यवस्था विकसित झालेली नव्हती। प्रत्येक जिल्ह्यावर एक दरोगा नेमला होता, जो की भारतीय व्यक्ती असेल। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रत्येक जिल्ह्यावर एक दरोगा कोणी नेमला होता? तर कॉर्नवॉलिसने। आणि दरोगा कोण असायचा? तर भारतीय व्यक्ती असायचा। ठीक आहे, तसेच दर 20 मैलांवर पोलीस चौक्या स्थापन केल्या। तर अशा पद्धतीने कॉर्नवॉलिस आज आपण संपवला आहे। पुढच्या भागात आपण लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली बघूया। ठीक आहे, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।